नमस्कार मंडळी, आपण आलो आहे बाबूभाई यांच्या रॉयल फार्म रिसॉर्टमध्ये. औषधी वनस्पतींच्या इथे आपण आलोय बाबूभाईंच्या नर्सरीमध्ये, रॉयल फार्म रिसॉर्टमध्ये. तर ते तुम्हाला झाडांची माहिती देतील. औषधी झाड आहेत, वनस्पती. हा गवती चहा आहे. चहा पत्ती म्हणून वापरला जातो चहामध्ये. हे कोरपड आपलं रेग्युलर आपल्याला सगळ्यांना माहितीच असतं. पण हे जे झाड आहे हे पारिजातकाचं झाड आहे. सफेद फुलं, पानांचा वापर ताप वगैरे येतो ना तेव्हा केला जातो. औषधी झाड, औषधी वनस्पती म्हणून. औषधी वनस्पती. हा लाल हातगा आहे, तुम्ही बघू शकता पुढे. व्हिटॅमिन सी चा वापर ह्याच्यामध्ये चांगल्या प्रकारचा होतो. आणि याची भाजी, लाल फुलं येतात त्याला. मटन कसं लागतं, नॉनव्हेज खाते याचं, व्हेज मी नॉनव्हेज कसं फ्लेवर मिळतो. याची चिंचेसारखी पानं आहेत. हा, ही शतावरी. शतावरी तुम्ही ऐकलं असेल. आपण ऐकलं असं शतावरी. हे बासमती पत्ता, बासमती राईस. बासमती पत्ता राईस मध्ये टाकला की बासमतीचा स्मेल जो येतो. तुम्हाला नॉर्मल भाता राईस मध्ये टाकला तरी त्याला बासमतीचा सुगंध येईल. हे जे आहे हा केवडा आहे. केवडा. हा, सगळ्यात केवडा महत्त्वाचं म्हणजे हे कापूर तुळस आहे. कापूर तुळस बघा, याचं तुम्ही जर औषधी पूर्ण स्वाद घेतलात तर कापूर सारखा. आणि सकाळची बेड टी आपण घेतो ना सकाळी, एक नंबर मित्र. कशाला ते चिकटपणा वगैरे येतो. या केवड्याच्या फुलांविषयी मी सांगू शकतो मंडळी. आमच्या गावात एक केवंडला म्हणून एक गाव आहे, त्याच्यात स्पेशल ह्याच झाडांची पूर्ण समुद्राच्या जवळ हे झाडांनी पूर्ण भरलेलं आहे. बरोबर. आणि त्याच्या केवड्याची एवढी फुलं येतात ना, सफेद अशी फुलं असतात, त्याच्यावर साप वगैरे असतात एकदम. म्हणजे एकदम हे तर हे छोटंसं आहे, पूर्ण मोठमोठी झाडं असतात. एक केवंडला म्हणून बीच आहे देवगडमध्ये. हळदीचा प्रकार आहे, सांगू शकत नाही पण हळदीचा प्रकार. हा, हे बघा हळद बघा मित्रांनो, वेगळीच आहे बघा जरा. काळा हळदी. हे ऑल स्पायसेस. ह्या पानांचा जो वापर आहे तो मच्छी मटन मध्ये खाताना मसाल्याचा पदार्थ म्हणून याचा करू शकतो. हा पूर्वीच्या जमान्यामध्ये तो मला वाटतं तो दालचिनी वगैरे आहे का? दालचिनी नाही, हे वाळा आपले हे ऑल स्पायसेस. ऑल स्पायसेस. तुम्ही याचा वास येतात ना तर मसाले सगळ्या प्रकारचे मसाला. मसाल्याचा वास होतो याचा. मसाल्याचा वास येतो, तुम्ही मसाला तर लवंग, वापरू शकता. दालचिनी सगळं एका पानामध्ये. हा पूर्वी वाळा म्हणून ह्याला ओळखला जातो. ह्याला हा पाणी थंड करा. पूर्वी लोकांकडे फ्रीज नसायचे, तर माठामध्ये हे जर टाकलं का पाणी थंड राहतं. तर मंडळी अजून पण त्याचा मला वाटतं उपयोग केला जातो. वाळा सुकवून त्याचा कूलर मध्ये वापर करतात. हे जे आहे हे आता सध्या खूप लोकांना गरजेचं. गुळमार डायबिटीस जे गुणकारी patient असतं. हे पानं जर खाल्ली तर डायबिटीस नष्ट होईल. हे लोकांना मंडळी माहिती नसतं, ते तुम्ही या माध्यमातून तुम्ही बघू शकता. जायफळचं रूप आहे. हे आपण शोधून आणलेत. शोधून आणली होती. तुम्ही ऑल स्पायसेस, सर्व प्रकारचे विटॅमिन्स याच्यामध्ये आहेत. हे कडुलिंबाचं झाड बघा केवढं मोठं झालेलं आहे पूर्ण. हे पण हवा शुद्ध करण्याचं काम करते. हे जे आहे हे पिंपळी. लहान मुलांना पूर्वी आपण आजीचा बटवा म्हणायचो ना, आजीचा बटवा. म्हणजे पिंपळी असायची. हे लाल मायाळू ती भाजी करतात. किंवा लहान मुलं आपण घरामध्ये लहान मुलांना, म्हणजे लहान म्हणजे आपल्यासारखी पण भाजी कधी कधी खात नाही आपण हिरवी. लाल माठ का नाही, लाल मायाळू. मायाळूची भाजी होती ही. याची भाजी आणि भजी पण करता येते. हे ब्राह्मी आहे. याच्यावर मंडळी नावं पण लिहिलेली आहेत सगळी. भरपूर होतो. हे अडुळसा आहे. अडुळसा कप सिरप बनवलं. अडुळसा हा एक उत्तम असं औषधी वनस्पती. ही पण खोकल्यावर गुणकारी एकदम. पानांचा रस दिला जातो एकदम त्याचा. ही ओव्याची रोप आहेत. ओवा पण खोकल्यासाठी एक नंबर आहे. एक नंबर. भजा करून एकदम चवीने तुम्ही खाऊ शकता. प्रकार आहे दालचिनी आहे. दालचिनी
बघा, दालचिनी सुकवून तुम्ही मध्ये मुतखड्यासाठी वापरला जातो पानपुडी. मुतखडासाठी. हे मला वाटतं वेगळं औषधी अजून आहे वाटतं, ते काहीतरी त्याला बोलतात काय? मुतखड्यासाठी पानपुडी. मुतखडासाठी पानफुटी पानफुटी का? हा पानफुटी. ती लिंबाचं रोप आहे. ते लिंबाचं झाड आहे, ते पण मला वाटतं कलमाचं वगैरे आहे का? हो कलम. हा, त्याला हे भरपूर अशी कलम. आपल्या इथे अनेक औषधी वनस्पती औषधी लावलेली आहेत. वनस्पती. आपल्याकडे बेल आहे. बेलाचं पण झाड आहे. बेलाचं झाड लॉन मध्ये आहे मोठं. ही साधारण छोटीशी जागा आहे, पण भरपूर काही झाडं लावलेली आहेत मोठा त्यांनी. औदुंबर आहे. कडुलिंबू आहे. कडुलिंबू. असे चाफ्याचं झाड आहे, पिवळा चाफा. फुल आता इसमें शोक आहे. ती मला हे वाटतं एकदम सफेद शोका झाड आहे. सफेद फुलं येतात त्याला, हो. वाटतं ना, मोठी अशी गवताटी अशी. मलाही माहिती आहे थोडीफार, मी तुम्हाला माहिती आहे तर. ही वांगी आलीत. वांगी बघा, वांगी गावठी वांगी एकदम शेतीतली गावठी वांगी. त्यांनी गावठी. त्यांच्या मेहनतीला दाद द्यावी लागेल म्हणून. खायचं पान बघा, आपल्याला पानामध्ये असतं ते बनारसी पान असतं. बनारसी पान, म्हणजे बघा काय स्पेशालिटी आहे. थोडस पानात हे झाले. आता आता परत त्याला पाऊस ऊन जास्त नाही आला, गरमीमुळे ती सिकुडली. त्याला रोपिंग केल्यानंतर मस्त पानं अशी लांब मोठी पानं होतात. मगई करतात. म्हणजे तर तुम्ही नक्की भेट द्या रॉयल फार्म रिसॉर्ट. मगई का सबसे महंगा इतना छोटा ही पाना है. हे फक्त त्यांची औषधी वनस्पतींची झाडांचं आहे. अजून बाकीचा एरिया पण तुम्हाला दाखवेलच. बदलापूरला या, त्यांचा कॉन्टॅक्ट मी तुम्हाला देईल, नक्की भेट द्या. कुठला हा हे हा चाफा आहे मला वाटतं. अडूळसा. अडूस आहे. ओके, हा चाफ्यासारखीच पानं आहेत त्याची. अडूळस पिवळा चाफा, चापा तिथे लास्ट. पिवळा चाफा पण आहे पुढे इथे. हातीची चुली, हातीची चूल बनवली बघा. हे आहे बाबूबाई यांचं रॉयल फार्म रिसॉर्ट. त्यांच्याशी आपण आत्ताच बोललो. ही आमराईची झाडं आहेत बरीच सारी, बघू शकता. तर काल आम्ही आलो आहे, आता वाजल्यात बहुतेक 7 वाजल्यात वाटतं सकाळचे. तर निघायचं आहे आम्हाला. तर तुम्हाला थोडंफार दाखवतो इकडचा एरिया. लहान मुलांसाठी उत्तम असा खेळायला आहे. आणि स्विमिंग पूलमध्ये जाऊया च्या इथे. तर नाश्ता वगैरे चालू आहे आमचा. एरिया आहे. तर स्विमिंग पूलचं दर्शन घ्या तुम्ही, बघू शकता. हे मोठ्या माणसांसाठी आहे पूल. मस्त रात्रीचा मस्त वाटतं. कालच आमची रात्रीचा डान्स आहे ते भरपूर काय खेळून झालो. शॉवर चालू होता. हे लहान मुलांसाठी आहे. इथे खोली एकदम कमी थोडीफार आहे. आणि तिथे अजून एक आहे, तिथे पण हाईट जरा कमी आहे पाण्याची. आणि चारही साईडला, 2 साईड बोलायला गेलं तर पूर्ण कलमाची अशी झाड आहेत. वेगळ्या टाईपचा कलम आहे, ते पण तुम्हाला सांगतो, थांबा थोडंसं. तर मंडळी, आपण आता चाय पे चर्चा करूया. गाव गाय काय ना हे आपले बाबूबाई एक गावठी गाय, भांडूपमधले उद्योजक आहे. और गावठी गाय के 2 गाय के बीच में सोने का ते त्यांची माहिती देत आहेत बघा. डायबिटीज, ब्लड प्रेशर, कैंसर, ये सब ट्रीटमेंट है ना. बीच में सोने का, उसके साथ में गाय के साथ में आप सहवास में सोओगे तो चैटती उठती है. तो उससे आपका बहुत सा बीमारी निकल जाता है. तुम्हाला मगाशी दाखवला तो लोणच्याचा आंब्याचं कलम होती ती, लोणच्याचे आंबे. आणि केसरचे पण आंबा, केसर आंबा त्याची कलम होती. सब उसमें तर मंडळी, तुम्हाला सांगताय शरीर के लिए फायदेमंद है. खाण्याविषयी सांगतायत ते जरा आम्हाला सांगू शकता का? म्हणजे काय स्पेशल सोमवार ते शुक्रवार काय सांगितलं तुम्ही? कल्पना डोक्यात अशी आहे की गायीच्या, गावरान गायीच्या, भारतीय वंशाच्या गावरान गायीच्या सहवासात राहिल्यावर ते बरेचसे आजार कंट्रोलमध्ये येतात. ओके, ज्याच्यात डायबिटीज, ब्लड प्रेशर, कॅन्सर अशा काही औषध आहेत. त्याच्यावर स्किन डिझीज ज्याचे होतात ते. तर या सगळ्यासाठी आपलं एक डोक्यात चालू आहे की त्या गायी आणायच्या, त्या गायींच्या मध्ये माणसांना राहण्याची व्यवस्था करायची. आणि सोमवार ते गुरुवार फक्त ती बुकिंग घ्यायची. म्हणजे आयुर्वेदिक ज्या काही गोष्टी आहेत त्याचा उपचार आणि त्याच्याबरोबर सात्विक जेवण. मग हे चिकन वगैरे, नॉनव्हेज वगैरे आपण जे देतो रिसॉर्ट म्हणून, ते सोमवार ते गुरुवार बंद. तर फक्त
तर तुम्हाला हे त्यांनी त्याचा आनंद घ्यावा, पाण्यामध्ये स्विमिंग पूलमध्ये आनंद घ्यावा, त्याचा विश exercise होईल. तर तुम्हाला मंडळी विशेष काहीतरी सांगतायत. डान्स करू, योगा करू, हे ह्या सर्व ट्रीटमेंट आपण एकच ठिकाणी द्यायचा प्रयत्न. तर स्पा जैसा मसाज होता है ना, मसाज ये करने का, कांस्य वाटी मसाज होता है बेर में, अभी आया है बहुत। वो सब यहीं पे हमारा प्लान है कि चाय लोगों पे को चर्चा मस्त की काळा चाय घेतलाय 4 दिन का लेने दिलंय. तर तुम्ही सुबह सुबह भविष्यात नंतर तुम्ही बरंच काही इथे बघू शकता, तर नक्की भेट द्या. नक्की रॉयल विला फार्मला आपण एकदा भेट द्या. आपल्याला इथे जेवण म्हणजे मजा करायला, एन्जॉय करायला तर मिळतच व्यवस्था. रुचकर पण जेवण. त्याच्या व्यतिरिक्त आपण सात्विक जेवणासोबत आयुर्वेदिक काही जे ट्रीटमेंट असतात त्या पण देण्याचा प्रयत्न लवकरच आपण करणार आहोत इथे. मला बरंच काय बघायला भेटेल नवीन नवीन ज्या प्रकारे आपण आयुर्वेदिक वनस्पतींची लागवड केली आहे, असंच काहीतरी वेगळं. नवीन. तर ही जागा किती मध्ये, म्हणजे किती साधारण? 1.5 एकरमध्ये आहे. 1.5 एकरमध्ये जागा आहे. हा. आणि स्विमिंग पूलची पण नेहमी काळजी घेतली जाते. ते पाणी वगैरे क्लिअर वगैरे साधारण पाणी आपल्याला फिल्टर आहे, फिल्टर असते. फिल्टर पॉईंट आहे आपल्याला, प्लांट आहे तिथे बाजूला, ओके. आणि त्याच्या व्यतिरिक्त कधी कधी वॉश करावं लागतं, म्हणजे मॉब मारला होता आतमध्ये. ते पूर्ण काळजी घेतली जाते, सर्व गोष्टी आपण मेंटेन ठेवतात ते. alternate day करत असतो. कस्टमर असेल तर त्या दिवशी करायला मिळत नाही, कारण पाणी स्थिर व्हावं लागतं. तुरटी फिरवायची झाली तर किंवा काही करायला लागतं. 12 घंटा पाणी को दिला नाही. योग्य तरीने काळजी घेतली जाते. पण आपल्याकडे पाण्यामुळे एलर्जी अभी तक किसी को नहीं आया कि मेरे को ये हो गया वो हो गया, जो बाकी जगह पे होतं. कस्टमरला फक्त एवढंच आम्ही सांगतो ग्राहकांना की तिथे जाऊन दारू पिऊ नका, मजा मस्ती करा, एन्जॉय करा, फुल एन्जॉय करो, अपने को सबको कंट्रोल में रखिए. तर मंडळी हेही त्यांनी सांगितलं, तुमच्या जीवाची पहिले तुम्ही काळजी घ्या. तर स्विमिंग पूल जरी तिथे दारू वगैरे तरी तिथे तरी पिऊ नका, आणि दारू पिऊन जास्त असं काय म्हणजे शेवटी आपण मजा करायला मजा करा. पण आपल्या सोबत येणाऱ्या सहकाऱ्यांना त्याचा त्रास कुठे होता कामा नये. या गोष्टीची नक्कीच काळजी घ्या. तर मंडळी मी त्यांना एक असं विचारतो, तुम्ही बाबूभाई, तुम्ही एक भांडूपमधले एक उद्योजक आहेत, आणि त्यांनी आज इथे एवढं बदलापूरला एवढं मोठं रिसॉर्ट बांधलेलं आहे. तर मी त्यांना एक विचारू शकतो की तुम्ही नवीन जे आजकाल आता नवीन उद्योजक होत आहेत, तर त्यांना तुम्ही काय सल्ला देऊ शकता? नवीन उद्योजकांना एवढाच सल्ला देईन की ह्या रिसॉर्ट फार्म आणि रिसॉर्ट ह्या व्यवसायामध्ये खूप मोठ्या संधी आहेत. तुम्ही करा. लोकं आजच्या जमान्यामध्ये मुंबईसारख्या ठिकाणी आपण राहतो तेव्हा 18-20 तास नोकरीनिमित्त बिझी असतो, दिवसभराचं टेन्शन असतं, आणि अशा टेन्शनमधनं बाहेर यायला लोक फार्म अँड रिसॉर्टमध्ये येतात. तर त्यावेळेला जास्तीत जास्त संधी लोकांना देता येतात, आणि म्हणून युवकांना पण याच्यात संधी खूप मोठी आहे की आपण त्यांच्या कलेप्रमाणे, म्हणजे आज आपण यूट्यूब वापरतो, फेसबुक वापरतो, इंस्टाग्राम वापरतो, तर ह्याच्यातनं आणखीन काय घेऊ शकतो, आपल्या ग्राहकाला आपण काय देऊ शकतो वेगळं सॅटिस्फाय करू, आणि त्या वेगळं देताना ग्राहक ऑटोमॅटिक तुमच्याकडे खेचलं जाणार आहे. त्यामुळे व्यवसायाची संधी खूप मोठी आहे. तिथं उद्योजकांना सांगेन आपण या व्यवसायामध्ये या, कारण मुंबईकडे येणारा माणूस हा बराच वेळ बिझी असतो नोकरीनिमित्त, आणि त्याला आठवड्यातनं 1-2 वेळा तरी कुठेतरी असं रिलॅक्स व्हायला जायची इच्छा असते, आणि त्या अशा ठिकाणी आपण आपली संधी देऊ शकतो. धन्यवाद. धन्यवाद. गुंतवणुकीच्या गुंतवणुकीबाबत सांगताय, तर गुंतवणूक किती कराल तेवढी कमीच. आपल्या काही योजना पण आहेत, तर त्याचा पण तुम्ही लाभ घेऊ शकता गुंतवणुकीमार्फत. गुंतवणुकीच्या बाबतीत आहे ना, बजेट करा मित्रांनो. आपण आता हे सगळं आयुर्वेदिक प्लॅन, एक काहीतरी वेगळी थीम घेऊन जर चाललो तर गुंतवणूक आपल्यावर डिपेंड आहे ना. आपण स्लाइड्स घेऊन चाललो तर त्याचा खर्च खूप मोठा आहे, आणि तो तामझाम, तो मग रिस्क ही पण मोठी आहे. मला वाटलं सुरुवात तरी करायला पाहिजे, एक छोटा उद्योगापासून सुरुवात करायला पाहिजे. ही संधी आहे मोठी. तुम्ही आता हे केलं तर ते हळूहळू अजून पुढे काही इम्प्रूव्ह करू शकता, बरोबर. असं आहे. तर मित्रांनो, करायला पाहिजे तुम्ही, फक्त जिद्द पाहिजे, यश तुम्हाला नक्कीच मिळेल. आज त्यांच्याकडे शनिवार रविवारची फुल गर्दी असते,
फुल पॅक असतो तो रिसॉर्ट. तर तुम्ही नक्की रिक्षावाला पण येताना आधी त्यांना बुकिंग चलतंय ओव्हरऑल हां हे ती बाहेर पण त्यांचं नाव आहे पूर्ण. आम्ही स्टेशनला जरी सांगितलं बदलापूर स्टेशनला तरी त्यांचं लगेच तुम्हाला रिसॉर्टवर आणून सोडतील. कॉन्टॅक्ट मी ह्याच्यात देतोच आहे तुम्हाला. तर नक्की भेट द्या. अच्छी सेवा देंगे. और खाना भी कितना बढ़िया है, ऐसा नहीं चिकन तो इतना मस्त लगा था. हे आमचे नीलभाई बघा, यादवजी. JNPT बडोदा एक्सप्रेस हायवे, इथून JNPT बडोदा दिल्ली एक्सप्रेस हाईवे 22. तो बाजूलाच हायवे होतोय JNPT वाला. और यहाँ पे ऐसा सुना है हमने कि वाशी मार्केट का फल मार्केट यहाँ पे आ रहा है. तो मतलब वहाँ पे तो रह गई मुंबई की लोग, अभी नई मुंबई बढ़ रही है, तो डेवलपमेंट के दृष्टिकोण से आजू बाजू के भी बहुत सारे भरपूर काही डेव्हलपमेंट होणार आहे इथे. प्रोजेक्ट आ रहे हैं. तो उसमें नेचुरली अपने को उसमें ग्रोथ ही ग्रोथ है, बस अपने को उतरना जरूरी है. उतरणं जरूर आहे. हे तुम्ही मित्रांनो एक सुचवू शकतो तुम्हाला. करा काहीतरी करा, उद्योजक बना, नवीन काहीतरी करायचा प्रयत्न करा. हाँ, और अभी तर मंडळी गाडीमधनं आपण उसको पोहोचू. हे तुम्हाला रेटबद्दल सांगतील. पॅकेज इथे पॅकेज विषयी सांगतील. काय आपला रॉयल विला फार्म अँड रिसॉर्टमध्ये डेचा जो पॅकेज आहे तो 900, 800, 750 पर्यंत चालू होतो. सकाळी त्याच्यात नाश्ता, दुपारचं जेवण पॅकेज घेईल त्याप्रमाणे गुरुजीजी. आणि संध्याकाळी निघताना चहा वगैरे, व्हेज नॉनव्हेज दुपारचं जेवण असतं. आणि 24 तासाचा पॅकेज जो आहे त्याच्यामध्ये 1600चा पॅकेज आहे. त्या 1600च्या पॅकेजमध्ये 2 वेळचं जेवण व्हेज नॉनव्हेज, त्या व्यतिरिक्त चहा, सकाळचा नाश्ता. आणि नाश्ता स्पेशली मी मिसळपाव ठेवतो. मिसळपाव स्पेशल आपल्याकडे मिसळपाव स्पेशल आहे. भरपेट खायचं ना. नॉनव्हेजमध्ये अंडा लपेटा तुम्ही काल खाल्ला असाल. अंडा लपेटा लास्ट टाइम खायचा आम्ही सेकंड टाइम येतो इथे. आणि चिकनमध्ये आपण चिकन लपेटा देतो. चिकन लपेटा तर खावाच नक्की या. 2 जेवणापैकी एक जेवणाला चिकन लपेटा असतो, एक जेवणाला अंडा लपेटा असतो. एक जेवणाला अंडा कढी असते, एक जेवणाला चिकन कढी असते. आता नॉनव्हेज जेवण. आणि त्याच्या व्यतिरिक्त फरमाईश एखाद्याची वेगळी काय असेल तर ती पण करतो. फक्त तुम्ही गावरान चिकन हवं आहे, आधी सांगा. मच्छी काय हवं आहे तर ते त्याच्याप्रमाणे. आणि त्याच्या व्यतिरिक्त या 1600च्या पॅकेजमध्ये आपण एक बैलगाडी सफर देतो. बैलगाडी सफर म्हणजे इथून आज मुलांना आपल्या घरात आपण लहान मुलांसाठी उत्तम असं. बैलगाडीत बसून असतो. आपल्याला काय 4 व्हीलर 2 व्हीलर असं मुंबईमध्ये तुम्हाला जायला भेटणार नाही, पण इथे येऊन नक्की अनुभव घ्या. लोगों को सेल्फी वगैरह सेल्फी. ये स्टेशन से बैलगाड़ी नहीं नहीं वो स्टेशन से नहीं है. को आएंगे तो मॉर्निंग में दिखते ज़्यादातर. सुबह उठ के लोग आएंगे, चाय वाय ब्रेड टी पियेंगे, तो उनको बाहर लेके घुमा के लेके आएंगे. एक चक्र में 6 लोग 5 लोग बैठते, जो हेवी जैसा साइज की. इसका पैकेज कितना? 1600 का पैकेज. उसमें एक राउंड मार के आएंगे. उसमें फिर फोटो निकालो, खुद चलाओ, वो चलाने को भी देते हैं. चला मस्त पैकी. गिरगिरी पप्पा करके चलाओ, मजा करते. चल धन्नो धन्नो नाही ना. धन्नो नाही बैल. तर अशा प्रकारे त्या व्यतिरिक्त आपल्याकडे डेस्टिनेशन डेस्टिनेशन मॅरेज पण केली जाते. एनिव्हर्सरी आधी बुकिंग करावी लागेल तुम्हाला. 50 साल का उनका शादी का 50 साल और व्यक्ति का 80वां बर्थडे. ऐसा भांडुप का ही है. भांडूप काही एक बदलापुर में रहने को आए. डेस्टिनेशन वेडिंग पिछले आहे. 15-16 साल से बदलापुर में रहते. परब करके फैमिली है, तो उसका कार्यक्रम है. तो शादी विवाह भी होता है और बाकी सब चीज चलती तर है. शादी विवाहाच्या निमित्ताने जरी तुम्ही इथे येऊन राहण्याची बघू व्यवस्था शकता. आपल्याकडे साधारण 120 लोक रात्रीला स्टे करू शकतात. 120 म्हणजे ऐका जरा, 120 लोक इथे राहू खोल्या शकतात. आहेत, 3 हॉल आहेत. खोल्या ते तुम्हाला दाखवलेलंच आहे मी. या विलामध्ये 8 खोल्या आहेत. 8 खोल्यात. वरती AC रूम आहे ना. हा 4 AC आहेत. वरती AC रूम आहे ते वरचे. आणि खाली उत्तम असा मोठा असा हॉल आहे. त्याच्या व्यतिरिक्त बॅटरी बॅकअप पण आहे, म्हणजे लाईट इमर्जन्सी म्हणजे तुमची लाईट गेली तरी एक महत्त्वाचं आहे. लाईट गेली तरी ते बॅकअप आहे, काय टेन्शन घेऊ नका. ओके. की धन्यवाद बाबूभाई उद्योजक भांडूपमधील
आता आहे बदलापूरमधील कामा म्हणजे काय असं असेल तर येता ना तुम्ही रेग्युलर माझा नसता मुलगा तर असतो तुमचे सोहम इथे. मुलगा सोहम आहे त्यांचा मुलगा. कॉन्टॅक्ट नंबर माझा कॉन्टॅक्ट नंबर मी देईलच याच्यात. 9867658434. हा त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे, मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहिलेलाच त्यांचा नंबर. तर तुम्ही आधी ॲडव्हान्स बुकिंग करा तुम्हाला यायचं असेल तर इथे, कारण की शनिवार रविवार विकेंडला तर इथे फुल असतंच. तर नक्की भेट द्या. रॉयल फार्म रिसॉर्ट, रॉयल विला फार्म अँड रिसॉर्ट. तर मंडळी तुम्हाला हे बाबूभाई सांगू इच्छितात. मित्रांनो, आपण माझे मित्र प्रसाद कोळंबकर यांचा हा यूट्यूब चॅनलवरती रॉयल विला फार्म अँड रिसॉर्टबद्दल माहिती बघितली असेलच. आपल्याला जर आवडली असेल तर नक्की आपण सबस्क्राईब करा आणि लाईक करा. खूप खूप धन्यवाद. जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ. आपला एक मराठी उद्योजक हा यूट्यूब चॅनल पण चालवतोय आणि मराठी उद्योजक हा रिसॉर्ट पण चालवतोय. आणि हे आपले कोकणातले उद्योजक आहेत. भेट होईल. धन्यवाद. धन्यवाद.